हॅलो गायजांनो आणि बैलांनो, आमच्या घरी नवीन एअर फ्रायर आलाय म्हणून आम्ही फर्स्ट टाइम त्या एअर फ्रायर मध्ये फ्रेंच फ्राईज बनवले. चला बघूया कसं बनवतो. गाईज, आजचा शेफ आहे ओम अवधूत घाडी. आम्ही बनवणार आहे फ्रेंच फ्राय. तर आता आपल्याला बटाटे धुवून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण पील करून घेऊया. तुला नाही येते पील करायला, दे मी करते. स्टेप नंबर 2, आपण बटाटे सोडून घ्यायची आहेत. नंतर आपल्याला अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईजच्या शेपने कापून घ्यायचं आहे. ओम कापतोय लेफ्टी. वाव, आता आपले असे कापून झालेले आहेत. तर आता आपल्याला त्याच्यात पाण्यात ठेवायचे, थोड्या वेळ ते सोक होणार, मग ते खूप क्रिस्पी होणार. त्याच्यात आपण हे सोक केलेले बटाटे सुकवून घेऊया. हे चांगलंपणे आपण पुसून घेतलेले आहे. तर आता पोपात टाकायचे. चवी अनुसार मीठ, क्वांटिटी अनुसार. त्यात आपण टाकूया 2 टीस्पून ऑइल आणि सगळं आपण मिक्स करून घेऊया. गाईज, आपला एअर फ्रायर पिजनचा आहे. इथे ऑलरेडी फ्रेंच फ्राईजसाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, पण मी ChatGPTला पण विचारलं तर तो बोलला की प्री हिटिंग करून घ्या. आपला एअर फ्रायर प्री हिट झालेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता, आम्ही पेरी पेरी मसाला पण आणून ठेवलेला आहे. गाईज, बघून असं वाटतंय की आपण हे जास्त बनवलेले आहेत ह्या भांड्यानुसार, पण लेट्स ट्राय. म्हणून आम्ही ह्याच्यातले अर्धे काढून ठेवलेले आहेत. अप्रॉक्सिमेटली 8 मिनिट्स झालेले आहेत. आपण हे जरा ढवळून घेऊया. ओ भाई साहब, गॉड गाईज, टाइम्स अप. पण हे असे का दिसत आहेत म्हणून आम्ही थोड्या वेळ अजून ठेवणार आहे. हा रडायला लागला. गाईज, हे असे झालेले आहेत, शिजलेले आहेत, म्हणजे आम्ही टेस्ट करून बघितलं. आता आपण टाकणार आहे नेक्स्ट बॅच. पेरी टाकलं आहे. आता आम्ही ते मिक्स करतो. ह्याला राहत नाही दुसरा बॅच येईपर्यंत. दुसरा बॅच झाल्यावर हे थंड होईल. अच्छा गाईज, आता आपण टेस्ट करूया. मस्त झालं. तर आपण फ्रेंच फ्राईजला देऊया 9/10. 1 मार्क्स कापलाय, कारण ते ऑथेंटिक येल्लो कलरचे जे फ्रेंच फ्राईज असतात, तळलेले अनहेल्दी, ते खायला जास्त मजा येते. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.